नमस्कार नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? मजेत आहेत ना? आनंदात आहेत ना? वा, खूप छान. तर मी आशिष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आहोत ठाण्यात वागळे इस्टेट येथील जय भवानी नगर मध्ये. त्यामुळे जराही वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. त्या 6 ताई इथे आलेल्या आहेत. आता त्यांना मी वाक्य सांगतो. वाक्य असं आहे, डाळ जरा जाड दळा. चला, कुठून सुरुवात करायची पहिल्यांदा मला सांगा बरं. हा, तिथून सुरुवात करायची. तिथून करायची, हरकत नाही. ताई म्हणतायत इथून सुरुवात करायची, तर मग सुरुवात आपण इथूनच करूया. डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा. हा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. दळा. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुझे वाक्य नाचत नाचत बोलायचे. छान, मस्त पैकी. रेडी? हा, डाळ जरा काय काय डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. नाचत नाचत. डाळ जरा जाड दळा, हे डाळ जरा, हे 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 हे. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, हे डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. अरे डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, जाड जरा डाळ जरा जाड दळा, हा. डाळ जरा जाड दळा. हे बघा. डाळ जरा हे बघ. जाड दळा, डाळ जरा जाड दळा, हा. डाळ जरा जाड दळा, बरं. डाळ जरा जाड दळा. हो का? ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य रागात बोलायचंय. रागात अहो माझा घासा जरा बसलाय ना, मगापासून हसून हसून माझा घासा बसला. तरी पण रागात बोलायचंय. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा ना, त्यांना विचारते तुम्ही. हा? डाळ जरा जाड रागात बोलायचं एकदम. डाळ जरा रागात. डाळ जरा जाड झाला, डाळ जरा जाड झाला, डाळ धरा. जाड दळा. हा, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. डाळ जरा जाड दळा. रेडी? हा. डाळ जरा जाड दळा, 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 ए, मोठ्याने आलं डाळ पाहिजे. जरा जाड दळा, मोठ्याने आलं डाळ पाहिजे. जरा जाड दळा, ए. डाळ जरा जाड दळा, ए. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, ए, डाळ जरा जाड दळा, ए, तुम्ही पण. डाळ जरा जाड दळा, ए, तुम्ही पण हे डाळ बोला. जरा जाड दळा, ए, डाळ जरा जाड दळा, ए, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. धन्यवाद. डाळ जरा जाड दळा, हसत हसत हसत. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, जाड दळा, हा, जाड जरा. हा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आता हे वाक्य लाजत लाजत बोलायचंय. डाळ जरा जाड दळा, हा, लाजत लाजत. डाळ जरा जाड दळा, लाजत लाजत. डाळ जरा जाड दळा, लाजत लाजत बोलायचं. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. अहो. अहो हम्म. अहो हम्म. डाळ नाही नाही, आहे मध्ये. हा. अहो. अहो हम्म. डाळ जरा जाड दळा ना. डाळ जरा जाड दळा ना, दळा ना. दळा ना. अहो. अहो आहा आहा. आहा नाही. आहा कुठे आणलं मध्ये? आहो. आहो डाळ जरा जाड दळा ना. जाड झाला जाड
आहो. आहो दम नाही द्यायचंय, लाजायचंय. अहो. आहो डाळ जरा जाड दळा ना. डाळ जरा जाड दळा ना. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे, आहा, या ताई जोरदार टाळ्या. या ताईकडे या तुम्ही. मुलगी खेळताना दिसली की आई विचार करत असते की हिला थोडी शिस्त लावू की खेळू देऊ. मुलगी खेळताना दिसली की आई विचार करत असते की हिला थोडी शिस्त लावू की खेळू देऊ. कारण ही सुद्धा नंतर जाणारच आहे ना सासरी. ना सासरी. मग सासरच्या गोष्टी शिकवू का जगू देऊ तिला अजून तिचं माहेरपण, का जगू देऊ तिला तिचं हे माहेरपण. आणि हाच विचार करता करता आपली लेक कधी सासरी निघून जाते हे त्या आईला सुद्धा कळत नसतं. कारण लेकीशिवाय हे घर राहतच नसतं. आज या माहेरच्या आठवणींमध्ये आपण जेव्हा सगळ्या ताईंशी बोलत असतो तेव्हा प्रत्येक ताईला आपल्या आईची, आपल्या बाबांची आणि आपल्या माहेरची आठवण येतच असते आणि त्या माहेरबद्दल ते खूप बोलत असतात. ताई तुमचं नाव सांगा. किरण पंढरीनाथ साळुंखे. किरण ताई, कुठलं माहेर तुमचं? पंजाब. पंजाब माहेर आहे तुमचं. हा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 25. 25 वर्ष झालेली आहेत. येस. या 25 वर्षात माहेरची आठवण तितकीच येते? माझ्या पप्पाची लय आठवण. पप्पांची आठवण येते? मी माझ्या पप्पांची लय लाडकी होती, सगळ्यापासून मोठी होती. माझ्या पप्पांना पायाचे आणि खुब्याचं ऑपरेशन झालेलं होतं. ते बेड रेस्ट होते कंपल्सरी. त्यांना माझ्या पोरांवर पण लई प्रेम होतं. तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आलो. ॲक्च्युली 7 तारखेला गुरुबी असं झालंय म्हणून पप्पा काही बोलत नाहीये. मी गेली त्यांच्या घरी पळत. मी माझ्या हस्बंडला सांगितलं की माझ्या पप्पाची तब्येत लई खराब आहे म्हणून, तर मला घरी जायचं. तर ते म्हटलं की ठीक आहे, तू जा, तू बघ, तुला काय झालं तर मला कॉल कर. मी तिकडनं पळत गेली बिन चप्पलचे, कारण त्या टायमाला माझे पप्पा माझे डोळ्यापुढे येत होते. बघितलं सगळेजण अपसेट होते, काय बोलत नव्हते. मी गेली तर पप्पांना, नाही पप्पा असं नाही, काय झालं. मी हार्टबीट केली, सगळं केलं. नुसतं पप्पांनी एक श्वास घेतला आणि मला हात धरला. जी करलं ते आठवण मला लई येत. माझ्या पप्पाला आठवण होतं मला. तुमचं नाव सांगा. मनीषा शिंदे. मनीषा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? वर्ष झाले तरी 30 झाले असते. 30 वर्ष झालेली आहेत लग्नाला. 30 वर्ष. हो. 30 वर्ष झाली तरी पण माहेरची ओढ काही जात नाही. नाही, बरोबर आहे की नाही जात. म्हणजे मग आणि माहेर मला लय आवडतं माहेरला जायला. लय आवडतं तुम्हाला? म्हणजे जवळच आहे. आता आम्ही रूम घेतल्या हा. ना, जवळच आहे. 5 रुपये तिकीट आहे माहेरला जायला. जवळच आहे? हा, जवळच आहे. दरवाजा म्हणजे उघडला की इथं बाहेर? नाही, गावी गेले ना हा? की मग गावी येतोपर्यंत 2-3 वेळा तरी जाऊन येते भावांच्याकडे. आई वडील नाहीत, भाव आहेत. भाव एकदम मस्त आहेत. तुमचा लग्नाचा दिवस होता, तर लग्नाच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री म्हणजे उद्या लग्न आहे, हा, आणि तुम्ही आता सासरी जाणार, काय आई बाबांशी बोलणं झालं? नाही, तसं काय बोलणं नाही झालं. म्हणजे मला मामाच्याच घरी दिलंय. म्हणजे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. म्हणून माहेर आणि सासर जवळ आहे? जवळच आहे. बरं, दरवाजा उघडले की माहेर, दरवाजा बंद केले की सासर आहे ना? घरी कुठल्या नावाने हाक मारायचं? मनीषाच माहेरी म्हणायची. माहेर. पण माझी सासू अजून मला आवाजावर बोलवते, मनीषा इकडे या, मनीषा तिकडे जावा, नंदची मुलगी आहे म्हणून. अच्छा, म्हणजे सासू तुम्हाला अहो जाऊ करत? अजून आवाजावर बोलवते. मनीषा इकडे या. हा, आणि तुम्ही काय बोलता? मामी बोलते. मामी इकडे ये. मामी इकडे या. अच्छा, इकडे या. हा. असंच बोलवते आमच्या इकडे. असंच बोलवते. पण मग आपलं एक माहेरी कपाट असतं माहितीये, आपलं कपाट, एक हक्काचं कपाट, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मी लहान घेऊन आले माझ्या बरोबर. माझं कपाट होतं ना, ते आईने मला दिलंय परत. मामाच्या तिकडेच अधिकारच दिलंय. मग आता ते कपाटच घेऊन आलात? मी वापरते. ते माझं आहे, माझ्या आईने दिलंय म्हणून. मग आता त्या कपड्यात फक्त तुमच्याच वस्तू आहेत की सासरच्या? आमच्याच वस्तू आहेत आणि सासूच्या. सासरे पण वारले. सासूच्या. कपाट उघडल्यानंतर पहिल्यांदा कुठली वस्तू बघता तुम्ही त्यातली? पहिल्यांदा बघते माझ्या लग्नातला शालू. गावी आहे ना, भरपूर जड आहे, त्याच्यामुळे गावीच ठेवला. किती गोड तुम्ही बोलताय माहिती आणि किती गोड हसताय माहितीये का तुम्ही. पण काय सांगाल माहेरची आठवण? म्हणजे एक आठवण आहे माझ्या आईची. माझं पहिल्यांदा कानाचं ऑपरेशन झालं होतं.
तर म्हणजे एवढं खेडेगावात माहित नव्हतं ना, ते बल्ब लावते हॉस्पिटलच्या बाहेर लालवाला. मग एक बाई आली आणि आमच्या आईला म्हणली लाल बल्ब लागला की मेलं माणूस असं म्हणली. हा तर आमच्या आई रडायला लागली मोठ्या मोठ्यानं. ऑपरेशन झाल्यावर ते लाल बल्ब लागला तर रडायला लागली मोठ्या मोठ्यानं. माझी मावशी आली, ती बोलते काय रडते ग? नाही म्हणते आता तुला काय सांगू, पोरगी माझी गेली अशी म्हणते. मग भावाला माझा म्हणलं अगं नाही, ते ऑपरेशन झाल्यानंतर लाल बल्ब लागतो. ताई खूप सुंदर तुम्ही म्हणजे, पण आज तुम्ही इथे बोलला नाही, मला आज यायचंच होतं का माहितीये का, मी साडी घातलेली म्हणजे ताईंना सांगितलेलं मी नऊवारी घालणार इथेच म्हणून, थांब. पण हे झालं नाही, भेटलंच नाही कोण घालायला म्हणून साधीच घालून आली. पण ह्या साध्या साडीत कोण म्हणतं साधी साडी आहेत, इतके सुंदर दिसतात तुम्ही. हा? थँक्यू. भाऊजी पण बोलले असतील ना? नाही अजून, आता बोलतील संध्याकाळी आल्यावर. संध्याकाळी आल्यावर बोलतील ना, आता कुठे बघणार ते. ताई खरंच तुम्ही इतक्या गोड आहात ना, इतक्या छान बोलतायत आणि अगदी माहेरच्या आठवणी पण इतक्या छान सांगितल्या तुम्ही. किती तुम्ही हसत असलात तरी पण एक आतमध्ये माहेरच्या आठवणीची ओढ आणि डोळ्यात राहतेच. हलकसं पाणी हे आहेच, हे नक्की आहे. पण ते तुम्हाला नाही सांगायचं किंवा मला नाही दाखवायचं पाणी. मला कसं म्हणजे सगळ्यांची सांगते बघा किती हसले का नाही, बरोबर आहे. मग रडले असते तर कोण हसलं असतं का तिकडे बघून? नाही बरोबर आहे. नाही. नाही तुमचं आई सगळं मग बरोबर. काय जर ना आमची तारामुशी खुणवते मला, जा बोल काहीतरी. म्हणलं चला हसू नाही पण काहीतरी बोलून. ताई तुम्ही बसू शकता, खूप छान Thank बोललाय you. तुम्ही. व्हेरी गुड. कोण येतं तुझ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं की मला माझा भाऊ आधी आठवतो, की घरामध्ये एक कोणी मित्र म्हणजे मला माझा भाऊ. माझे आई वडील दोघंही जॉब करणारे, अगदी सुखासुखी आनंद, खूप अति पैसा नाही बघितला पण एक आम्ही सुखाचा आनंद आयुष्य जगलो. की आजी आजोबा होते, माझ्या घरामध्ये आई बाबा होते, काका काकी होते, म्हणजे असं भरलेलं कुटुंब मी पाहिलं. आणि लग्नही माझं खूप सुंदर झालं. असं कुणाचं जसं लग्न नसेल झालं तसं माझं मी लग्न बघितलं. म्हणजे मी असं म्हणेन की माझं माहेरही खूप सुंदर होतं आणि माझं सासरही खूप सुंदर आहे. देवाने मला देताना कुठेच कमीपणा केला नाही. मी त्याच्यासाठी देवाचं कायम आभार मानेन की मला सगळ्या गोष्टी भरभरून मिळाल्या. का तर प्रत्येक मुलीला आपल्या आईची आठवणी येतेच, पण सासू आणि सासरे एवढे हक्काचे असले की ते आपल्याला एवढा जीव लावतात, तर ते कुठेतरी आई आणि माहेर थोडं कमी आठवतं पण आठवतं. डोळ्यात पाणी आहे तुमच्या. काय आठवलं? तर तेच की बाबा एक स्वच्छंदपणे मी जगायचे आणि मी आताही तशीच जगते. मला कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत किंवा काही नाही आहे, मी छान जगते. आणि मी एवढंच म्हणेन की देवाने मला खूप सुख दिलंय आणि मी खूप आनंदी, आणि मला असंच आयुष्य द्यावं आणि माझ्यासारखं इतरांनाही. मग दिवसातून किती वेळा आईला फोन होतो? खरं सांगू, या धावपळीच्या जगामध्ये जरी ती कुठे मनाच्या एक कोपऱ्यात असली ना, तरी दिवसातलं एक कॉल करणं सुद्धा कठीण असतं. का तर आपल्या हाताला पण आता एक छोटं बच्चू असतं ना, त्याच्यामध्ये जसं आपली आई आपल्यामध्ये गुरफटलेली असते तसं आपणही त्याच्यामध्ये गुरफटलेला असतो. मग तो आईचा कॉल एक दिवसाला 5 मिनिटासाठी तरी होतच होतो. खूप सुंदर ताई, तुम्ही आज मनापासून व्यक्त झाल्यात, बोलल्यात, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर सगळ्या ताई आपल्या माहेरबद्दल खूप बोलत असतात आणि भाऊक होतात. पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम माझं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ. मावशी हसते तिकडे. हा त्याच्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय लवकर लवकर बसा तिथं. इथं कुठे म्युझिक म्युझिक प्लीज. नाही नाही मजा नाही. चला मग हे द्या, म्युझिक द्या. चला किती आईले बाबा किती गईले किती गईले सबको लगता है हम मिच पहिले सबको लगता है हम मिच पहिले सब कहते हैं मेरी महबूबा तेरी आंखों में मेरा दिल
हरकत नाही, पण आमचा निर्णय आहे ही खुर्ची या ताईंची आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची या ताईंची आहे. या आणि आता एकच खुर्ची मध्ये आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल 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 तेरा अंबाड़ा, अंबाड़े पे मोगरे का गजरा पड़ा, हे लाल लाले लाल तेरी काचोली, तेरे काचोली की गाठ मेरा मन जाली, आँख तेरी शेरनी सी, चाल तेरी हिरनी सी, बोल तेरे कोयल की कू, काय गे सखू, काय गे सखू, काय गे. व्हेरी गुड. आणि ह्या ताईंना देणार आहे त्यांच्या हस्ते बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप छान आनंदी वातावरण असतं इथे आल्यानंतर आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. पण कधी कधी काय असतं माहिती ना, आपल्याच जवळची एखादी व्यक्ती ना ती आपल्याशी अबोला धरून असते. आज सुद्धा आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो कुणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा शिंदे. मनीषा ताई कोणाबरोबर अबोला आणि किती हे वर्ष? आहे म्हणजे अशी एक मावशी हा. आहे आणि मावशी म्हणत म्हणत भरपूर हे झालं आमच्या दोघींचं, पण ते मायलिकीचं नातं जोडलं तसं झालं. आणि काही तिला जी भरपूर केलं मी ते, आणि आता जे भरपूर दिवस झाले 4-5 वर्ष झाले असतील जे ती बोलत नाही माझ्या बरोबर. पण काय कारण काय काय कारणच नाही असंच. म्हणजे ज्या मावशीला तुम्ही सांभाळलं आईसारखं दिलं तिला. म्हणजे मी कुठं गेले तर पहिली तिला न्यायची, पहिलं काय बनवलं तरी तिला खायला द्यायची. पहिलं मावशी म्हणून होते, परत आई म्हणायला लागले. अच्छा, त्यांना तुम्ही आईही म्हणायच्या. मग तुम्ही बोलायचा प्रयत्न केला? मी नाही केलं बोलायचं. ती बोलत नाही तर मी पण नाही बोलले. पण ती का बोलत नाही याचं कारण तुम्ही विचारलं असेल ना? नाही विचारलं. का नाही विचारलं? 2-3 वेळा विचारायचा प्रयत्न केलेला, हा. पण नाही ती आली पण नाही आणि सांगितलं पण नाही. तिला मी बोलवलेलं घरी, नाही आली तू. 1-2 वर्ष बोलले तिला, बोलवायचा प्रयत्न केला घरी, बोलवायचा या चहा प्यायला असं वगैरे, नाही आली. पण तुम्हाला अगदी खरं मनापासून वाटतं की त्यांनी तुमच्याशी पहिल्यासारखं बोलावं? हा, बोलावं वाटतं मला. म्हणजे माझ्या पोरांना आशीर्वाद द्यावा, अच्छा, असं आम्हाला धरून राहू नये असं वाटतं मला. असं नक्की वाटतंय नक्की तुम्हाला? वाटतं मला. ताई समजा की आज त्याच मावशी ज्यांना तुम्ही आई म्हणता, हा. ज्यांना तुम्ही आईसारखं सांभाळलं, ती आई समजा समोर असेल, काय सांगाल तुम्ही मी? काय नाही सांगेन मी. त्या मावशीला तुम्ही काय सांगाल? सॉरी म्हणन आणि बोलन तिच्याबरोबर. सॉरी म्हणा. काय चुकलं असलं तर माफ कर म्हणेन. ताई तुम्ही इथे आज माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरी आल्यानंतर तुम्ही या भावाकडे तुमच्या मनातली ही खंत बोलून दाखवली. हा. तर नक्कीच हा भाऊ ह्यासाठी प्रयत्न करेन आणि तुमच्या वतीने मी त्यात मावशींशी बोलणार आहे आणि मावशींना सांगणार आहे की मावशी, ज्या ताईंनी तुम्हाला आईसारखं सांभाळलं, 4-5 वर्षाचा अबोला आहे. अबोला ठीक आहे, एखाद्या वेळेस गैरसमज होतो, मन दुखावलं जातं. ताईंकडून कदाचित काहीतरी बोललं गेलं असेल. खरं तर हे त्यांना पण माहिती नाहीये, पण तरी सुद्धा कारण माहीत नसताना सुद्धा त्या तुम्हाला आज सॉरी म्हणतायत, तुमची माफी मागतायत, तर खरं तर हा खूप मोठेपणा आहे. तर तुम्हाला सुद्धा हा निरोप जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही जेव्हा हा भाग बघाल, तेव्हा तुम्ही नक्कीच ताईंना भेटा. तुम्ही बोलत का नाही आहात ह्याचं कारण त्यांना तुम्ही सांगा, कारण शेवटी ही आपलीच माणसं आपल्याबरोबर असणार आहे. तर नक्की भेटा ताई. माझी खात्री आहे की आज हा भाग किंवा हा निरोप त्या ताईंपर्यंत, त्या मावशींपर्यंत पोहोचल्यानंतर त्यात नक्कीच तुम्हाला भेटतील. पण तुम्ही इथे आलाय तर तुम्हाला जाताना मी असंच पाठवणार नाहीये, तर मी तुमची ओटी भरणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा.
वा वा, व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांनी ना इथे माहेर येऊन कल्ला केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला काय वाटतं माहिती ना, असं वाटतं की नक्की थांबावं तुमच्या बरोबर, अजून काही खेळ तुमच्या बरोबर खेळावे, पण आपल्याला आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोण्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.